इलेक्ट्रिक डबल डेकर बसमध्ये शॉर्ट सर्किट झालेला आहे। मुंबईमधील सिद्धार्थ कॉलेज DN रोड या किल्ल्यासमोरील कारंजा जवळ ही घटना घडली असल्याचं आपल्याला बघायला मिळते। या ठिकाणी शॉर्ट सर्किट झाला असल्याचं आपल्याला पाहायला मिळते। प्रवाशांना उतरवल्याने मोठा अनर्थ मात्र टळलेला आहे। अधिकची अपडेट या संदर्भात आमचे प्रतिनिधी सूरज मसूरकर यांच्याकडून घेऊयात। सूरज, नेमकं काय घडलं? इलेक्ट्रिक बसमध्ये शॉर्ट सर्किट झालंय, सध्याची काय अपडेट? निश्चितपणे इलेक्ट्रिक या बसमध्ये शॉर्ट सर्किट झाल्याची माहिती आहे आणि त्यानंतर या बसला जे आहे ते आग लागलेली आहे। CSMT रेल्वे स्थानकाजवळची डबल डेकर बस आहे, त्या बसलाही आग लागलेली आहे। सुदैवाने या आगीमध्ये किंवा या घटनेमध्ये कोणत्याही प्रवाशाला दुखापत झाली नाही आहे। 138 नंबरची जी बस आहे त्या बसला, इलेक्ट्रिक बस आहे, त्या बसला आग लागलेली आहे। मात्र आता आगीवरती नियंत्रण मिळवण्यात यश आलेलं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इलेक्ट्रिक बस होती जी CST म्हणून चर्चगेट दिशेने जात होती आणि त्या दरम्यान या बसला जे आहे आग लागलेली आहे। निश्चितच धन्यवाद सूरज दिलेल्या अपडेट्ससाठी। बसमध्ये आग लागली आहे, फोर्टमध्ये